नमस्कार, आपण पाहता अकोला न्यूज. पाहूया आजची ठळक बातमी. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना व मातंग समाजाच्या वतीने गजानन तायडे यांच्याकडून व्यक्तिगत तक्रार दाखल. वंचिताचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी राजकीय दलाल निखिल वागळे यांनी खोटे आरोप व अवमानी शब्द वापरल्यामुळे मातंग समाजाच्या व वंचितांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन व एसपी कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारकर्ते म्हणून गजानन तायडे, प्रभाकरराव बोरकर, सागर तायडे, मनीषाताई तायडे, श्रीकृष्ण बोदडे, गोपाल अंजनकर, विठ्ठल मानकर, संतोष बांगर, अमोल तायडे, विठ्ठल पांढरे, गोपाल बोरकर, दिगंबर आरे यांच्या स्वाक्षरीने तक्रार करण्यात आली. आपण पाहता अकोला न्यूज. आज आम्ही मातंग समाजाच्या वतीने व अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने या ठिकाणी या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना काळीमा फासणाऱ्या व कलंक लावणाऱ्या पत्रकाराच्या विरोधात, निखिल वागळे या पत्रकाराच्या विरोधात आम्ही आमच्या वंचितांचे आराध्य दैवत म्हटलं तरी चालेल, आमचे देवस्थानी असलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात त्यांनी जे काही प्रचंड विरोधकाकडून जो पैसा मिळवून ज्या पद्धतीने जो ऑडिओ व्हायरल केला, जी मुलाखत दिली, मी त्या मुलाखतीचं व निखिल वागळेचं या ठिकाणी निषेध करतो व या ठिकाणी सांगतो की अशा राजकीय दलाल हा एक पत्रकार स्वतःला म्हणणारा असणारा जो दलाल आहे निखिल वागळे, आज याच्या विरोधात आज SP साहेबांशी चर्चा करून त्याच्यावर आमच्या मातंग समाजाच्या भावना या ठिकाणी दुखल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे, अशी तक्रार या ठिकाणी नोंदवलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही SP साहेबांना बोललो आहोत की जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर या जिल्ह्यातला तमाम वंचित वर्ग व आवर्जून मातंग समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. म्हणूनच मी या निखिल वागळेचा या ठिकाणी पुनश्च निषेध करतो व अशा या समाजातल्या व राजकीय दलालाचा जो काही व्हिडिओ आहे याचा आमच्या चळवळीला काही फरक पडणार नाही. असे विकाऊ पत्रकार या समाजामध्ये असल्यामुळे या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने जो अपमान या ठिकाणी करत आहे, अशा दलालाच्या माध्यमातून हा अपमान होत आहे. म्हणून मी या ठिकाणी आम्ही यांना जुमानत नाही व मानत नाही, परंतु त्यांनी जे या ठिकाणी बोललेला आहे प्रचंड पैसा घेऊन हा जो प्रकार झालेला आहे निखिल वागळेच्या माध्यमातून, याचा निषेध करतो व या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची लढाई